हाय नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज आपण बनवणार आहे बिट्टेची रेसिपी, एकदम साधी आणि सोपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग बघूया. ही वाटी घेतलेली आहे मी. त्याने 3 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे, जे आपण नॉर्मल चपातीला वापरतो ते. तीन वाटी पीठ घेतलेलं आहे. आता जी वाटीनं पीठ घेतलेलं आहे आपण, त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बघू शकता 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. आता ओवा घालून घेऊ, थोडंसं क्रश करून त्याला, आणि जिरे, थोडीशी हळद, थोडीशी घालायची, जास्त नाही घालत. आणि मिक्स करून घेते आता. इथं मीठ घालून घेते चवीपुरतं, म्हणजे थोडंसं जास्तच घालायचं. आपण पीठ मळण्याला घेतो त्याऐवजी थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे ज्या बिट्ट्या बनवणार आहे त्याला चव छान येते. परत मिक्स करून घेते. आणि तेल घालून घेऊ, 2 चमचे एवढे तेल घालून घेऊ आणि मिक्स करून घेते. तेल सर्व पिठाला लावून घ्यायचं, चोळून चोळून. बघू शकता मी लावून घेतलेलं आहे आता सर्व तेल. आता आपण पीठ मळून घेऊ. नॉर्मलच पाणी घ्यायचं पीठ मळण्यासाठी पण. जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालूनच मळून घेतलेलं आहे. कारण ते आपल्याला जास्त असं नरम नाही करायचं, थोडं हेच ठेवायचं. बघू शकता चपात्या बनवतो त्याच्यापेक्षा असं घट्ट बनवायचं. मळून घेतलंय मी पीठ. बघू शकता. आता आपण याला थोडंसं हे लावून घेणार आहे तेल, आणि पीठ मुरायला मग ठेवून देऊ. त्याला 10 मिनिटभर तरी ठेवून द्यायचं. मी 10 मिनिट ठेवलं होतं आणि परत त्याला मळून घेते थोडंसं. छान मुरलंय आपलं पीठ. आणि आता आपल्याला जेवढे गोळे बनवायचे छोटे मोठे, त्या आकाराचे गोळे बनवून घेते. सारखे गोळे बनवून घेते आता. बघू शकता जेवढ्या आकाराचे आपल्याला बनवायचे तेवढे गोल गोल बनवून ठेवलेत.
आता आपण बनवायला सुरुवात करू. इथे एक गोळा घेतला आहे मी, तो चांगला गोल करून घ्यायचा आणि त्याची चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटत असताना जास्त बारीक पण नाही लाटायची, ती थोडी जाडसरच ठेवायची. आपण जशी चपाती खायला बनवतो एकदम तशी पातळ नाही बनवायची. तर पीठ नाही लावायचं, तेलच लावून लाटून घ्यायची. तशीच लाटून घेतली तेल लावून. त्याच्या आतमध्ये थोडं तेल लावून फिरून घ्यायचं सर्व चपातीवर आणि असं पुडदा पाडून घेते. बघू शकता. आता त्याला गोल बनवून घ्यायचं. ते सगळे जे आहे चपातीचे ते सर्व असं दुमडून घेते, म्हणजे ते सुटायला नको. चांगलं दाबून चिटकून घ्यायची. आपलं रेडी आहे बनवून. आता दुसरा पण बनवून घेते एक. ती पण अशीच चपाती लाटून घेते, जरा जाडसरच, आणि सेम तसंच करून घ्यायचं हिला पण. तसंच गोल गोळा बनवून घ्यायचा. आपल्याला जर का वाटत असेल की हे पोळी लाटून बनवायला थोडं वेळ लागतो, तर आपण अशा प्रकारे बनवू शकता. एक गोळा साईडला ठेवून आणि थोडंसं तेल लावून तो गोळा त्याच्यात भरायचा आणि तो पण गोल करून घ्यायचा. असेही बनवू शकता. पण चपाती लाटून बनवलं तर लेयर छान सुटतात. त्याच्यामुळे मी सर्व तसेच बनवून घेणार आहे, पण एक बनवून दाखवला असा की असेही बनवू शकता. आता मी सर्व बनवून घेते. सर्व बनवून झालेत आपले. आता हे आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहे, शिजवणार आहे. हे इडली पात्राला थोडंसं तेल लावून घेते. सर्व याला लावून घेते, म्हणजे खाली चिटकले नाही पाहिजे गोळे. सर्व याच्यात तेल लावून ठेवलेत. आता आपण बघू, पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालेलं आहे, बघू शकता.
तर गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये ते ठेवून द्यायचे गूळ. झाकण लावून घ्यायचं आणि 30 मिनिटं कमी गॅसवरच होऊ द्यायचे. 30 मिनिटात होतात बरोबर. आता बघू आपण, 30 मिनिट झाले होते, चेक करून बघते चाकून. झालेत बघा, कुठेही चिटकलेले नाही आहेत, छान शिजलेत. आता आपण याला बाहेर काढून घेऊ. बघू शकता, बाहेर काढून घेतले आहे मी आणि त्याला गार करून घेतलेलं आहे. थंड करून घ्यायचं थोडंसं. आता आपण कट करू. नॉर्मल गरम आहेत, पण एवढे नाही की लगेच हाताला भाजतील असे नाही ठेवायचं. आणि आपल्याला किती मोठे करायचे छोटे करायचे त्याच्यानुसार त्याचे हे बनवून घ्यायचे. बघू शकता, लेयर पण दिसतात, तळल्यावर अजून छान दिसतात लेयर. मी पहिले अशा पद्धतीने एका कापून दाखवलं. अजून एक पद्धत असं पण करू शकतो आपण, जर का आपल्याला करायचे असेल तर. हे बघा, हा पण कापून दाखवते एक. आता आपण सर्व कापून घेऊ. बघू शकता, सर्व कापून घेतलेत मी. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता बघू तेल गरम झाले का. एक थोडंसं पीठ टाकून बघायचं, चेक करून. पीठ थोडंसं टाकलं होतं तर वरती आलेलं आहे. आपलं तेल गरम झालंय. फुल गॅसवर पण नाही तळायचे. फुल गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आणि मग थोडा गॅस कमी करायचा आणि नंतर बिट्ट्या त्याच्यामध्ये टाकायच्या. आणि जास्त मोठ्या गॅसवरच नाही तळायच्या, मग त्या वरून होतात आणि आतून नाही होत. त्याच्यामुळं थोडं स्लो मिडियम हीटवरच हे करायचं. टाकल्या लगेच फिरवत नाही घ्यायचं, थोडासा वेळ द्यायचा आणि नंतर फिरवायचं. थोडं फिरवत घ्यायचं, म्हणजे एका साईडलाच नाही होईल आणि एका साईडला राहील. त्याच्यामुळं फिरवत राहायचं थोड्या वेळानं. बघू शकता, कलर चेंज होतोय. अजून थोडा वेळ तळू देऊ. आपलं तळून झालंय, आता काढून घेऊ.
सर्व बिट्ट्या आता अशा तळून घेऊ आपण. हातानं एकदम नाही टाकायचं, हातावर तेल उडायचं हे असतं तर त्याच्यामुळं मी जारात घेऊन टाकलं होतं. सगळ्या तळून घेते आता. बघू शकता तळून झालेले आहेत, लेयर पण सुटल्यात बघू शकता. बिट्ट्याची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा.